आशीर्वादाची ताकद पहा। 7 दिवसापासून मुंबईमध्ये एक आंदोलन चालू आंदोलन होतं मराठा समाजाच्या बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्यासाठी। प्रचंड मराठा समाज तिथं मुंबईमध्ये गोळा झाला। मुंबई बंद पडली। लोक हे म्हणत होते की हे कोणाकडून सुटणं शक्य नाही, पण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब या सगळ्यांनी एक गोष्ट ठरवली की हे आंदोलन जर कोणी मिटवू शकतं तर तो व्यक्ती आहे राधाकृष्ण विखे पाटील, आणि ती जबाबदारी आपल्यावर। अनेक पुढारी गेले, अनेक पुढाऱ्यांना लोकांनी तिथून नाकारलं, अनेक लोकप्रतिनिधी स्टेजवर गेले, कोणाशीही जरांगे पाटील बोलले नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद आणि साईबाबांचा आशीर्वाद किती मोठा असतो की नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या समितीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या स्टेजवर गेले, त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी मंत्रिमंडळाचे सदस्य होते। जरांगे पाटलांनी काय वाक्य वापरलं हे तुम्ही सगळ्यांनी टीव्ही मध्ये ऐकले, मी सांगायची परत गरज नाही। ही आपली पुण्याई होती। मला भीती वाटत होती, आमचे कार्यकर्ते घाबरत होते, हे जर नाही सुटलं तर मग विखे पाटलांच्या राजकारणाचं काही खरं नाही। पण जेव्हा गरीब माणूस आपल्याला आशीर्वाद देतो तेव्हा त्याला कोणी संपू शकत नाही, हे कालच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे।